जिल्हाधिकाऱ्यांना आता मागणी केली आम्ही की जे आमची ओरिजिनल OMR आहे ती देण्यात यावी आणि आमचे जे ओरिजिनल मार्क्स आहेत 702 ते देण्यात यावे आणि हा जो घोटाळा करतोय NTA ते थांबवण्यात यावं कुठेतरी. कारण आता सध्या दिल्ली जंतर मंतर मध्ये जो हे लाठीचार्ज सुरू आहे. जर तिथं एवढे विद्यार्थी अभ्यास करून त्यांना तिथं येऊन त्यांना जर हाक मागावा लागत असेल तर उपयोग नाही ना ते NTA चा की पेपर घेऊन सुद्धा पहिला पेपर लीक झाला तेव्हापासून ते आंदोलन सुरू आहे. एवढं आंदोलन सुरू असताना सुद्धा NTA ने पुन्हा घोटाळा केला, पुन्हा आमचे मार्क्स कमी केले. त्यांना पेपर लीक करता आला नाही म्हणून त्यांनी स्कोर कार्ड मध्ये घोटाळा केलाय पूर्ण. त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला जो आमचे मार्क्स आहेत रिअल मार्क्स तेवढेच मार्क्स देण्यात यावे. काल खासदार बजरंग मध्ये एवढी मागणी केलेली आहे की ज्या पद्धतीने माझे मार्क्सची जर काही टेक्निकल इश्यू जर काही मिसप्रिंट झाली असेल तर तेवढी मिसप्रिंट जर टेक्निकल इश्यू सॉल्व्ह करावं तेवढी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे. म्हणजे अजून तर ईमेल आम्हाला वाटलं 24 तासामध्ये रिप्लाय येऊन जाईल पण अजून NTA कडून ईमेल वर काही रिप्लाय आलेला नाहीये. आम्ही हेल्पलाईन नंबरवरही कॉल केला पण ते म्हणतात वेटच करा. काय पाहू आता इकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे तर मागणी दिलेली आहे. ते म्हणले आम्ही आता पुढे प्रोसिजर जशी आहे जशी प्रोसिजर आहे तशी पालन करून आम्ही तुम्हाला सांगू.